ॲमेझॉन कंपनी व दिलासा कार्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त 300 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप। ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, सुभाषनगर, इंदिरानगर, खाकरफळी भागातील पूरग्रस्तांना 300 अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते। नवापूर तालुक्यात 25 जुलै 2024 ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता। यावेळी नवापूर शहरात नदी नाल्यांकाठी राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्याची नासाडी झाली होती। चिंचपाडा गावातील 50 कुटुंब आणि शहरातील खाकरफळी, इस्लामपुरा, सुभाषनगर, प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात 6 ते 7 फूट पाणी शिरले। यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता। आपत्ती आली होती, त्या आपत्तीला बऱ्याच दानशूर लोकांनी मदत केली आहे आणि अशाच प्रकारे नवापूर शहरामध्ये ॲमेझॉन कंपनीकडून आणि दिलासा कार्ड या संस्थेकडून आपल्या नवापूर पूरग्रस्तांसाठी जी मदत आली आहे त्या मदतनिमित्त आज आपण हा इथे किट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर या किट वाटपाच्या याच्यामध्ये फक्त पूरग्रस्तांनीच त्याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे। पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते। पूरग्रस्तांसाठी ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट 2024 ला नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना 5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, 2 किलो रवा, 1 किलो तेल, तिखट, मीठ, मसाला अशा एकूण जवळजवळ 16 किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक, सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वडवी, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील, दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेचे पुष्कराज तायडे, चंद्रकांत नगराळे आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते। यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी ॲमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड संस्थेचे आभार मानले होते। पावसाने जे थैमान घातलेले आहे त्याच्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये शेतीचे असतील, घरांचे असतील, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यापासून SP साहेबांपासून आणि नवापूर प्रशासनातील तहसील ऑफिस, नगरपालिका, पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीगाठी केलेल्या आहे। पंचनामेसुद्धा तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी घुसलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे, परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते कधी भरून न निघणार आहे आणि ॲमेझॉनच्या वतीने आज आधार कार्ड ही जी NGO आहे, दिलासा कार्ड जी NGO आहे त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किट्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम, पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या अध्यक्षांशी सुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की जिथे जिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तिथे आपण धान्याच्या रूपाने किट्स वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांच्या संपूर्ण NGOला मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते। आजच्या किट वाटप कार्यक्रमाप्रसंगी यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारुख शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले होते। नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क। आणि त्या बातम्याच्या आधारे मी काय केलं, जे काही आपले सामाजिक उत्तरदायित्व जे असतात, जे काही डोनर असतात त्यांना पाठवल्या आणि त्यातूनच लगेच आम्हाला दिलासा संस्थेकडून एक मेसेज आला
की आपण त्यांना मदत करू शकतो. आता माझ्याकडून त्यावेळेस काय झालं, आकडा पेपरला आला होता की 275चा, की त्याच्यात फक्त 300 ॲड केले, म्हणजे एक 25 ॲड केले आणि 300ची डिमांड केली. आता जर समजा जास्त आपण जास्त पण मागितलं असता, तर यासाठी आपल्याला दिलासा संस्थेकडून ॲमेझॉनकडून जो काही पूरग्रस्तांसाठी रेशन किट त्याच्यामध्ये आटा म्हणजे गव्हाचं पीठ 5 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 2 किलो रवा आणि बाकीचं हळद, मीठ, तेल ह्या सगळ्या गोष्टी असतात, जेणेकरून तात्काळ रिलीफ म्हणजे तात्काळ एक मदत म्हणून, जेणेकरून तुम्हाला पुढे घेऊन न जाता लगेच स्वयंपाक तुम्ही करू शकता असं साहित्य आपण वाटप करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय श्रीदादा नाईकसाहेब उपस्थित झाले, PSI साहेब उपस्थित झाले, PI साहेब उपस्थित झाले आणि आपली मान्यवर मंडळी वरवी साहेब यांचं मी एकदा आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली त्याबद्दल मी सरांचे